म्हणतात ना, प्रत्येकाची वेळ येते आणि पावसाळा सुरू झाला की वेळ येते ती म्हणजे धबधब्यांची. माणसाप्रमाणेच निसर्गाच्या प्रेमात पडायलाही काही खास कारण लागत नाही. समोर दिसणारा हा धबधबा कदाचित आकाराने लहान असेल, पण याचा आनंद मात्र एखाद्या महाकाय धबधब्यासारखाच मोठा आहे. आणि याच धबधब्याची मज्जा लुटायला मी आणि माझा मित्र खास इथे पोहोचलो आहोत. आणि या सुंदर अशा धबधब्याचं नाव आहे भटवाडी धबधबा. माझा प्रत्येक पावसाळा हा वेगवेगळ्या जागेवर गेलाय आणि ह्या वर्षी मी ठरवलंय की ह्या पावसाळ्यात जेवढं फिरता येईल तेवढं मस्तपैकी फिरायचं. तर आता मी पोहोचलेलो आहे खंडोबा टेकडीला. आता खंडोबा टेकडी नेमकी आली कुठं? तर ही आली कुठं म्हणजे काय, नावामध्येच आहे खंडोबा टेकडी, टेकडीवरच आहे ना. मस्करी केली आणि आता इकडं मस्तपैकी हवा चालले आणि हा माझ्या समोर एकदम मोठा प्रवेशद्वार आणि त्याच्यावर लिहिलेला आहे जय मल्हार सदानंदाचा येळकोट. आणि इकडे वर जाता जाता मला छोटस हनुमानाचं मंदिर दिसलेलं आहे आणि तिथं दर्शन घेऊन आपण खंडोबारायचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आणि इकडे बघतोय तर काय, इकडे तर गेट बंद आहे. ठीक आहे, चला काय टेन्शन नाही, आपण मस्तपैकी बाहेरचे बी रोल्स काढूया. आणि आजकाल बातम्या ज्या येत आहेत झाड पडण्याचे, तर मला भीती वाटते म्हणून मी इथून आता रवानगी घेतोय आणि जातोय इकडे वर हेलिपॅड नावाचं एक मोठं असं हेलिपॅड आहे, जिकडे आधी लोक बोलायचे की हेलिकॉप्टर उतरतात, तर त्या दिशेने मी आता चाललेलो आहे. मला असं वाटलं की मी फक्त एकटाच उंडकीगिरी करायला निघालोय, पण इकडे तर माझ्यासारखे बरेच उंडकीगिरी करायला निघालेत. आणि आम्हाला दिसलेला आहे आडवा पडलेला मित्र. डोक्यात आमच्या विचाराला की जाऊन जरा त्याची मज्जा घेऊया, म्हणून आम्ही त्याच्यावर चढलो, नाचलो, झोपलो, बसलो आणि मग निघालो. हा ट्रेक करत असताना माझ्या मित्राला काय माहिती अचानक काय झालं, त्याच्या शरीरामधला उत्साह बाहेर पडायला लागला. काय करणार, शेवटीला निसर्गाची जादूच म्हणायची ही. तर आता वेळ आलेली आहे ज्याच्यासाठी केलेला आम्ही अट्टाहास, ते सुख आम्हाला लाभलेलं आहे, ते म्हणजे भटवाडी धबधबा. पावसाळा आला की कुठल्या ना कुठल्या तरी धबधब्यावर जायलाच हवं. तिथे जाऊन तो फेसळणारा पाण्याचा प्रवाह डोळे भरून पाहायचा, शांत बसायचं, भिजायचं, मित्रांसोबत मस्ती करायची. कारण हे सुख अनुभवायला आपण वर्षभर वाट पाहतो. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण फक्त काम करायला जन्म नाही घेतला, तर जगायला घेतलाय. तर आयुष्य काढू नका, जगून घ्या. मोटिवेशन ऐकलं, चांगला धबधबा पण तुम्ही बघितला, मग आता जरा माझी चप्पल पण बघा. बाबा चप्पल
जा खाली जा. आता माझी फक्त चप्पल वाहत गेले. मी वाहत जाण्याच्या आधी मी इथून जातो. तर वर चालत चालत असतानाच आम्हाला ह्या भटवडीचा मुख्य तोंड दिसलेला आहे आणि या धबधब्याच्या तोंडातून लाल गळताना दिसते. मग आम्ही पण आमची लाल केली. आणि इकडे पोजिंगची तयारी चालू आहे. धबधब्यामध्ये आंघोळ करून झाल्याच्या नंतर आमच्या डोक्यात विचार आला की आता काय करूया, चढूया डोंगरावर. म्हणून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. त्याच्यात आम्हाला यश मिळालं आणि डोंगर चढून झाल्याच्या नंतर आम्हाला दिसली वाट आणि त्याच वाटेने जाताना आम्हाला आमच्यासारखीच मनुष्य जास्त प्रमाणात दिसली. म्हणून आम्ही पण त्याच दिशेने जायला निघालो की नेमकं आहे तरी काय. आणि आम्हाला दिसलेलं आहे डबका.